नमस्कार, शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. नमस्कार मित्रांनो, मी नयन कल्पना जाधव आणि प्रणित पाटील आम्ही दोघंही आज रिदम मिक्सटेप स्टुडिओच्या ऑफिशियल हँडलवरून लाईव्ह आलेलो आहे. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं म्हणजे आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं की आम्ही या महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण जून महिन्यामध्ये क्वारंटाईन विथ कलाकार्स नावाचं एक सेशन सुरू करतो आहोत. सध्या सगळीकडे आपण बघतो आहोत की लॉकडाऊन आहे. गेल्या 3 महिन्यांपासून आपल्याकडे लॉकडाऊन आहे आणि या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्व कलाकार घरीच आहेत. तुमच्या आमच्यासारखे जे नव कलाकार आहेत हे सुद्धा घरी आहेत. या सर्व कलाकारांसाठी आमच्या रिदम मिक्सटेप स्टुडिओच्या चॅनलकडून अर्थात नाशिक आम्हा सर्वांकडून तुम्हा सगळ्यांसाठी एक खास नजराणा कलाकारांच्या भेटीची एक मेजवानी म्हणून आम्ही आजपासून हे सत्र सुरू करतो आहोत. आणि QIA अर्थात क्वारंटाईन इंटरव्ह्यूज ऑफ कलाकार्सच्या या पहिल्या सेशनमध्ये मी नयन कल्पना जाधव, आम्ही दोघंही आमच्या पूर्ण टीमकडून तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आजचं आपलं जे सेशन आहे हे सेशन बरोबर 7 वाजता सुरू होणार आहे. 7 ते 8 या 1 तासामध्ये आपण आज एका नामवंत कलाकाराला भेटणार आहोत. हा कलाकार अर्थात सुप्रसिद्ध कवी, गझलकार, त्याच्यानंतर नाट्यलेखक, संहिता लेखक आणि सादरकर्ता, आपल्या सर्वांचा आवडता सारंग पांपटवार हा खास आपल्यासाठी नांदेडहून जॉईन होणार आहे. सो आपलं हे जे लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे हे नाशिक आणि नांदेड या ठिकाणांहून चालू होणार आहे. खरं तर सारंगची ओळख सारंग आल्यानंतर मी तुम्हा सर्वांना करून देईल, पण आमच्या संपूर्ण टीमकडून म्हणजे माझ्या टेक्निकल टीममध्ये काम करणारा जयेश भंडारे आणि प्रणित पाटील आणि मी आम्हा तिघांकडूनही तुम्हा सर्वांचं परत एकदा मी खूप खूप मनापासून स्वागत करतो. खरं तर आजच्या आपल्या पहिल्या सत्रामध्ये जे आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांची ओळख ते आल्यानंतर मी करून देईल, पण त्यांची गाजलेली गझल मी आता घेणार आहे आणि नंतर मी त्यांचं स्वागत करणार आहे आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. मित्रांनो बघा की बरेच लाईव्ह सेशन चालू आहेत, म्हणजे बॉलिवूडचे कलाकार असतील, मराठी इंडस्ट्रीमधले कलाकार असतील, तुम्ही टॉलिवूडचे घ्या नाही तर हॉलिवूडचे घ्या, तुम्ही त्या फील्डमधले सगळ्या कलाकारांचं लाईव्ह सेशन चालू आहेत. पण खरं तर आम्ही एक संकल्पना अशी डोक्यात आणली की सगळेच पडद्यावरती काम करणारे कलाकार हे नेहमीच झोतामध्ये असतात, पण पडद्याच्या मागे काम करणाऱ्या कलाकारांवरती कधीही कोणी बोलत नाही. म्हणून खास रिदम मिक्सटेप स्टुडिओज कडून आम्ही पडद्याच्या मागे काम करणाऱ्या कलाकारांना तुम्हा सर्वांसमोर घेऊन येतो आहोत. नक्की हे कलाकार करतात काय, हे कशी मेहनत घेतात, यासाठी काय काय करावं लागतं. मग ते लेखक असतील, त्याच्यानंतर ते कवी असतील, गीतकार असतील, मग ते कॅमेरामॅन असतील, डिरेक्टर असतील, प्रोड्युसर असतील, मेकअप आर्टिस्ट असतील, कोणीही असतील, या सर्वांना खास या सेशन्स मधून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तेव्हा आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात. मी सारंगचं स्वागत करण्याच्या आधी सारंगची खूप गाजलेली गझल आत्ता घेतो आहे आणि मग ही गझल झाली की मी सारंगला तुम्हा सर्वांसमोर काय करेल प्रेझेंट करेल. ओके, तर आपण सारंगची गझल घेऊया. गझल खूप सुंदर आहे. तुम्हाला गझल आवडली असेल तर तुम्ही प्लीज इथे चॅट हेड्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये कमेंट्स करा, म्हणजे आम्हाला कळेल की नक्की आमचं सेशन कसं चालू आहे यासाठी. आणि खरं तर पहिला दिवस आहे त्याच्यामुळे सांभाळून घ्या. सारंगची गझल अशी आहे की तो असं म्हणतो की ही जी गझल आहे ही फार गाजलेली गझल आहे. तर त्याची गझल अशी आहे: मी किती सांगायचे आणि मी किती बोलायचे, मी किती सांगायचे आणि मी किती बोलायचे, या जगाने बदलण्याची काय आहे शक्यता. मी किती सांगायचे आणि मी किती बोलायचे, या जगाने बदलण्याची काय आहे शक्यता. मावळाया लागल्या आहेत आशा आपुल्या, मावळाया लागल्या आहेत आशा आपुल्या, आपुले जग संपवण्याची काय आहे शक्यता. मावळाया लागले आहेत आता आशा आपुल्या, आपुले जग संपवण्याची काय आहे शक्यता. ही तुझी माझी भीती ठरणार आहे का खरी, ही तुझी माझी भीती ठरणार आहे का खरी. बघा, जेव्हा 2 प्रेमी युगल असतात, म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी जेव्हा प्रेम करतात, जेव्हा त्यांच्यामधलं अंतर खूप असतं तेव्हा त्या अंतराने एकमेकांशी बोलत असतात. म्हणून सारंग असं म्हणतोय की ही तुझी माझी भीती ठरणार आहे का खरी, सर्व काही संपवण्याची काय आहे शक्यता. आणि शेवटचा शेर असा आहे: विसरली आहेत मी कित्येक नाती आजवर, विसरली आहेत मी कित्येक नाती आजवर, मी तुलाही विसरण्याची काय आहे शक्यता, मी तुला विसरण्याची काय आहे शक्यता, मी तुला विसरण्याची काय आहे शक्यता. तेव्हा आपण सर्वजण या गझलने स्वागत करूयात आजच्या आपल्या पहिल्या कलाकाराचं, ज्याचं नाव आहे
सारंग पांपटवार खास नांदेडहून आपल्यासाठी जॉईन झालेला आहे. सारंगला आपण जॉईन करून घेऊ. आहे का ऑनलाईन? ऑनलाईन सारंग ऑनलाईन नाही. सारंग आवाज येतोय का? आमचा आवाज क्लिअर येतोय का? आमचा आवाज क्लिअर येतोय का हे जरा सांगा. फक्त आवाजाचं बोल 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 तू बोल. लँडस्केप मध्ये ठेव कॅमेरा. सारंग ठीक आहे, लँडस्केप मध्ये ठेव. आपण ट्राय करू. लँडस्केप मध्ये काय वाटतं? लँडस्केप ठेवावा की पोर्ट्रेट? आता येतोय. ठीक आहे, ठीक आहे. क्लिअर आहे ना? ओके, आता क्लिअर आहे सगळं. काही अडचण जर आली आमच्या बोलण्यामध्ये किंवा आवाजामध्ये तर प्लीज आम्हाला कळवा, म्हणजे आम्हाला सांगता येईल. ओके. सारंग जॉईन झालेला आहे का? आपण जरा एक मिनिट फक्त. सारंग जॉईन होतोय. नाही झालं. बाकी तुमचे काही प्रश्न? काय वाटत? खरं तर वाटली गझल? कशी वाटली ही गझल? खूप सुंदर आहे आणि ज्याला आपण भेटणार आहे तोही खूप सुंदर आहे. सुंदर आहे म्हणजे त्याला तुम्ही बघाल तर मूर्ती लहान पण कीर्तिमान असं व्यक्तिमत्व आहे. त्याची ओळख आपण करूनच घेऊ. म्हणजे जरा सारंगला येऊ देत. व्हॉइस इज क्लिअर. ओके, व्हॉइस इज क्लिअर. ओके, ग्रेट सुपर. हिमांशू, ग्रेट. हिमांशू आहे. त्याच्यानंतर प्रीती जॉईन झालेली आहे. CM पाटील आहेत. प्रीती खूपच सुंदर आहे. ग्रेट. प्रीती, थँक्यू सो मच. पण पूर्ण सेशन कर बर का प्रीती, मधूनच जाऊ नको. सारंग आलाय. सारंग जॉईन झालेला आहे. ठीक आहे, तुझ्या साईडला आडवा का उभा ठेवावा? माझ्या मते उभा ठेवला तर त्याला आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये तुझा. आवाज सारंग आवाज येतोय आता येतोय का? सारंग आवाज येतोय. सारंग, हॅलो. आता येतोय. लँडस्केप ठेव का फोन? सारंग जरा बोलशील प्लीज? आवाज येतोय का माझा? येतोय. हॅलो. हा, येतोय. बोल. हॅलो सारंग, बोल काहीतरी. तुझा आवाज येतोय का? हो. नमस्कार सारंग. रिदम मिक्स स्टुडिओज कडून मी नयन जाधव आणि आमचे टेक्निकल टीमचे प्रणित पाटील आणि जयेश भंडारी, आम्ही सगळ्यांकडून तुझं आम्ही खूप खूप स्वागत करतो. सारंग, तुझं स्वागत करण्याच्या आधी मी तुझी गझल घेतली होती की काय आहे शक्यता, ही गझल घेतली होती. सारंग, तुझी ओळख मी आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना करून देतो जे आता आपल्यासोबत लाईव्हला जॉईन झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसोबत सारंग पांपटवार खास नांदेडहून जॉईन झालेले आहे. मी सारंगची एका मिनिटात सगळ्यांना ओळख करून देतो. सारंगचं नाव आहे सारंग पांपटवार. मूळचा हा नांदेडचा आहे. याचं शिक्षण नांदेडमधून झालेलं आहे, पण शिक्षणासाठी हा पुण्यात आला होता आणि नंतर जॉबसाठी हा मुंबईमध्ये दाखल झाला. सारंगचं शिक्षण, सारंग हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सध्या मुंबईच्या LTI कंपनीमध्ये तो सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो आहे.
तर अशा एका इंजिनियर पण गझलकार, गीतकार आणि कवी असलेल्या अवलियासोबत आज आपण खास गप्पा मारणार आहोत. तेव्हा आपलं हे सेशन सुरू करूयात. सारंग, तू रेडी आहेस का सेशनसाठी? हो 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 नक्की. अगदी रेडी आहे अगदी. रेडी. सारंग, हो. पहिलाच प्रश्न असा आहे की या सध्या लॉकडाऊन हम्म. आहे आणि गेल्या 3 महिन्यांपासून आपण लॉकडाऊनचा सामना करतो आहोत. ते नेमकं तुझं हम्म. लॉकडाऊन कसं चालू आहे या संदर्भात जरा आम्हाला सांगशील? तर मी आत्ताच सध्या LTI ला जॉईन झालोय. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये मी जे 5 दिवस असतात आठवड्यातले ते तर वर्क फ्रॉम होमच करतो. परंतु मी कविता करत असल्यामुळे, पुस्तकं वाचत असल्यामुळे मला हे लॉकडाऊन तेवढं असह्य असं काही नव्हतं, सुसह्य होतं. मी अगदी आरामात रात्री कविता करतोय, दिवसभर जॉब करतोय आणि आईबाबांसोबत वगैरे वेळ घालवायला मिळतोय, बहिणीसोबत पण बोलायला मिळतंय. त्यामुळे एकदम उत्तम पद्धतीनं चालू आहे लॉकडाऊन. यस, फॅमिली टाइम. ग्रेट ग्रेट. सारंग, तू आता असं Yes. म्हटलास की तू रात्री कविता वाचतोयस आणि रात्री कविता लिहितोयस आणि दिवसभर वर्क फ्रॉम होम करतोय. तर याची सांगड कशी नेमकी घालतोस? म्हणजे तुझं दिनचर्या काय आहे? या दिनचर्येबद्दल जर आपल्या प्रेक्षकांना सांगणार म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. माझी दिनचर्या लॉकडाऊनच्या आधी वेगळी असायची. आत्ताची जी आहे ती सांगतो मी, कारण ते रिलेट होईल. म्हणजे आता काय नाही, मी सकाळी तरी उशिराच उठतो. त्यानंतर मग आरामात वगैरे सगळं जे काही न्याहारी वगैरे आहे नित्य तो आटोपून काही कामं असतील तर ती करून घेतो ऑफिसची. आणि जसा मध्ये मध्ये वेळ मिळतो तसा तसा मी गझलेचा एक एक शेर पाडत राहतो. तसं काय नाही. त्यामुळे दिवसभरात एक गझल होऊन जाते. म्हणजे जर सुचलाच तर मतला किंवा एखादा शेर सुचला तर काम करत करत चालू असतं तेही काम. तर अशा वा, वा, वा. पद्धतीनं खूप सुंदर. सारंग, आपल्या सेशनची सुरुवात तुझ्या एखाद्या गझलने करूयात का? एखादी छोटीशी, म्हणजे अगदी थोडक्यात संपेल अशी एखादी गझल लिही ना मस्त, म्हणजे आपल्याला पुढे चालेल चालेल, नक्की नक्की नक्की. एक छोटीशी छानशी छोट्या बहरची गझल घेतो. अगदी. हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी. क्या बात आहे. हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी, वंचना तगमग व्यथाही फेब्रुवारी. वा. हर्ष उत्कंठा नशाही फेब्रुवारी, वंचना तगमग व्यथाही फेब्रुवारी. ऐकण्याची कर सखे आता तयारी, वा. ऐकण्याची कर सखे आता तयारी. फार काही दूर नाही फेब्रुवारी. वा वा वा. ऐकण्याची कर सखे आता तयारी. फार काही दूर नाही फेब्रुवारी. घेरते ज्याला नकाराचेच वादळ, घेरते ज्याला नकाराचेच वादळ. वाटते त्याला तबाही फेब्रुवारी. क्या बात आहे. वा 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 वा. मस्त. खूप प्रेम सुंदर. हृदयाशी असावे लागते बस, प्रेम हृदयाशी असावे लागते बस. प्रेम हृदयाशी असावे लागते बस. वाटतो क्षण कोणताही फेब्रुवारी. वा वा वा. प्रेम हृदयाशी असावे लागते बस. वाटतो क्षण कोणताही फेब्रुवारी. ती अशी येते नि जाते ही अशी, ती अशी येते नि जाते ही अशी. हो तशी असते प्रवाही फेब्रुवारी. क्या बात आहे. क्या बात आहे. एकदा का भेटली की जी हवी ती, एकदा का भेटली की जी हवी ती. एकदा का भेटली ती जी हवी ती. राहते का बारमाही फेब्रुवारी. वा वा. एकदा की भेटली मग. क्या बात आहे. वा. पार वितळून टाकते अपुल्या उन्हाने, पार वितळून टाकते अपुल्या उन्हाने. गोठलेल्या तारखाही फेब्रुवारी. वा. फेब्रुवारी एकदा देऊन जाना, फेब्रुवारी एकदा देऊन जाना. एक सुंदरशी मलाही फेब्रुवारी. वा वा. सुंदर सुंदर सुंदर. सारंग, खूप सुंदर. आपल्या सेशनची सुरुवातच तू इतकी गोड केली. म्हणजे एक फेब्रुवारी शेवटचा अर्थात- शेर, एक शेवटचा शेर आहे. हो हो हो. घे ना घे ना घे ना. फेब्रुवारी एकदा देऊन जाना. एक सुंदरशी मलाही फेब्रुवारी. ओतला ना जीव ज्यांच्या आत कोणी, ओतते त्यांच्यात शाई फेब्रुवारी. वा वा वा. मस्त. सुंदर. सारंग, आपल्या धन्यवाद. सेशनची सुरुवातच तू इतकी सुंदर केली. फेब्रुवारी अर्थात हा फेब्रुवारीचा महिना म्हणजे आपण प्रेमाचा महिना म्हणजे म्हणवत असतो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. तर ह्या 7 ते 14 म्हणजे 7 दिवसांच्या आठवड्यामध्ये ज्या पण काही भावना उत्कंठा असतील त्या सगळ्या तू तुझ्या शब्दांमधून व्यक्त केल्या. त्याबद्दल तुला सलाम आहे. मित्रांनो, आपलं सेशन आपण पुढे घेऊन जाऊया. खरं तर आज आपल्या सोबत फार म्हणजे मी असं म्हणेन की फार साधा,
फार सरळ आणि अतिशय साधं व्यक्तिमत्व असणारा एक फार कीर्तिवंत माणूस आज आपल्या सोबत आहे, ज्याचं नाव सारंग आहे. खरं तर सारंगचा हा प्रवास फक्त फेब्रुवारी पुरताच नाहीये, हा प्रवास फार मोठा आहे. त्या प्रवासाकडे आपण वळूयात. खरं तर मी आता प्रश्न उत्तरांना सुरुवात करणार आहे सारंग. माझा पहिला प्रश्न म्हणजे आम्ही दोघंही तुला प्रश्न विचारणार आहोत, पण माझा पहिला प्रश्न तुला असा आहे की सारंग नक्की तू शब्दांना कधी भेटलास, म्हणजे तुला असं कधी वाटू लागलं की मी कविता करू शकतो किंवा मी लिहू शकतो, आणि नेमकं तुझा कविता लिहिण्याचा पिंड कोणता? मी लहानपणापासूनच टरा आणि फरा यमक जुळवतो, बर बर बर. अगदी 9वी-10वी पासून. पण तेव्हा फक्त यमक जुळवायचो, तेव्हा भावना काय असतात किंवा प्रॅक्टिकल काय असतं हे तेवढं माहित नव्हतं किंवा अनुभव नव्हता. पण मी लिहित राहिलो. जसं जसं 12वी आली तसं तसं ते जरा सुटत गेलं. फर्स्ट इयरला सुटलं. त्यानंतर सेकंड इयरला इंजिनिअरिंगच्या मला माझ्या कॉलेजमध्ये पोएट सोसायटी म्हणून एक प्लॅटफॉर्म भेटला. बरेच मित्र होते आणि ते डेड पोएट सोसायटी पिक्चरमध्ये दाखवले ना की ते त्यांची कम्युनिटी फॉर्म करतात. तर त्याच पद्धतीनं काही मुलांनी हे सुरू केलं होतं. ते स्वतः जमायचे, एकमेकांना कविता ऐकवायचे. तर त्याचा मी भाग झालो आणि त्यानंतर मग परत एकदा ही जी यमक जुळवायची माझी मानसिकता आहे तिथे त्याला खतपाणी भेटलं आणि मग हळूहळू कविता लिहायला लागलो आणि तोपर्यंत एक बराच अनुभव आला होता. त्यामुळे तो अनुभव आणि मग यमक हे सगळं जमवून कविता बाहेर आली आणि ती अशीच बाहेर येतंय, रोज येतंय थोडी थोडी थोडी. क्या बात आहे. म्हणजे सारंग तुझ्या मनातल्या डोहाला तू कधीच वितळू दिलं नाही. तो डोह तुझा नेहमी असा अपार होत राहिला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सारंग तुझी कविता म्हणजे ना, मी तुला सांगतो की वाहत्या पाण्यासारखी आहे, की त्या कवितेमध्ये कुणी नाहून निघावं आणि शुद्ध व्हावं. कारण की तुझ्या कवितेला एक धार आहे सारंग, की इतकं सुंदर तू लिहितोस आणि जेव्हा तू सादर करतो, म्हणजे मी तुला सांगेन की तू माझ्यासाठी जेव्हा माझ्या शब्दा खातर तू जेव्हा टी सिरीज मराठीच्या बॅनर खाली तू हा किनारा गारा वारा तू आणि मी हे गाणं लिहिलं, तेव्हाच मला तुझ्यातला तो प्रेम कवी जाणवला की हा सारंग काहीतरी भन्नाट आहे. आणि खरं तर आपली ओळख पण अशीच इंस्टाग्रामवरनं झाली होती. मी तुला फॉलो करत होतो, नंतर आपण एकमेकांना फॉलो करू लागलो, नंतर एकमेकांच्या कविता आपण एकमेकांना देऊ लागलो आणि नंतर मग कुठेतरी वाटलं की सारंग आणि मी आपण सोबत काम करू शकतो. तर सारंग, हा जो तुझा प्रवास आहे हा खरंच खूप मला असं वाटतं की प्रेरणादायी प्रवास आहे. की जे नवकवी आहे की जे खूप काही लिहिता आहेत किंवा ज्यांची अशी इच्छा आहे की आम्ही काहीतरी लिहितो, तर या सगळ्यांनी तुझ्याकडून खूप काही घ्यावं आणि ते सगळेजण तुझ्याकडून खूप काही शिकू शकतात. कारण तुझ्या अशा बऱ्याच कविता आहे. मी तुझ्या फेसबुकच्या अकाउंटवरती जरा मगाशी चेक केलं तेव्हा मला कळालं की लाकूड तोडाची गोष्ट असेल, त्याच्यानंतर तू फेब्रुवारी लिहिलेली आहे, त्याच्यानंतर तुझी ही गझल म्हणजे काय आहे शक्यता, त्याच्यानंतर अशा अनेक कविता आहे, तुझा पीएमटीचा स्वॅग आहे, त्याच्यानंतर खूप अशा कविता आहेत की तू खूप सुंदर त्या केलेल्या आहेस आणि तुला तो एक प्लॅटफॉर्म मिळाला. त्याबद्दल तुझं मनपूर्वक मी हार्दिक म्हणजे तुला शुभेच्छा देतो तुझ्या ह्या प्रवासासाठी. धन्यवाद. दुसरी महत्वाची गोष्ट सारंग अशी की सध्या आता लॉकडाऊन चालू आहे, सध्या क्वारंटाईन चालू आहे, सगळे लोक घरात बसून, मी तर असं म्हणजे की पडीक आहेत सगळे घरात. काय उठलं सुटलं की जेवायचं, खायचं, झोपायचं, मोबाईलमध्ये एकतर पबजी खेळायचा, एकतर टीव्ही बघत बसायचं, एकतर काहीतरी करायचं. पण एका फेज मध्ये सारंग कुठेतरी असे पण लोक आहेत जे सकाळी उठत आहेत, जे जिम फ्रीक आहेत, ते घरी पण त्यांची जिम करत आहेत. त्याच्यानंतर त्यांची दिनचर्या अतिशय सुंदर आहे, ते काही ना काहीतरी वाचतायत, चांगले चांगले चित्रपट बघतायत, त्याच्यानंतर खूप सुंदर वाचन करतात आणि लिखाण पण करतात. तर या सगळ्या लोकांसाठी नेमकं तू काय सांगशील की यांनी या लॉकडाऊनचा फायदा कसा करून घ्यावा किंवा तू तुझ्या लॉकडाऊनचा फायदा कसा करतोयस? लॉकडाऊन खरं तर बघायला गेलं तर सकारात्मक दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण घरी राहून त्यांना वेळ देऊ शकतो. आपण जेव्हा कामावरती जातो किंवा शाळेत कॉलेजात वगैरे जातो तेव्हा आपल्याला बरंच वाटतं की आपण हे शिकायला पाहिजे, पण असं असतं की ते नेमकं शिकायला आपल्याकडे वेळ नसतो. आता एखाद्याला गिटार वगैरे शिकायचं असेल तर प्रश्न असतो की वेळ नसतो, आणि त्या अशा कला आहेत ज्यांना आपल्याला स्वतंत्र वेळ द्यावा लागतो. मग अशा गोष्टींना आपण लॉकडाऊन मध्ये वेळ देऊ शकतो. आपली कला असेल, आपली आवड असेल ती जोपासू शकतो. आणि लॉकडाऊन मध्ये बरेच लोक लाईव्ह येत आहेत. आपण जसं आलो तसंच, तर ते लाईव्ह पाहूनही बरंच काही शिकू शकतो. अगदी. म्हणजे मी तुला सांगेल सारंग की आता मी प्रणितकडे आता आल्यानंतर आमच्या दोघांची अशी चर्चा झाली की नयन, हा जो वेळ आहे 7 ते 8चा, लाईव्ह साठीचा वेळ आहे तो. हा लाईव्ह साठीचा वेळ आहे, त्याच्यामध्ये सगळे लोक लाईव्ह येत असतात. पण मग आपण नेमकं काय करतोय? तर सारंग, मी तुला सांगेल की बरेच अशा संस्था, म्हणजे असं म्हणेन की मी बरेच असे पेज आहेत की काय म्हणतो आपण त्याला,
इंस्टाग्रामवरती जे पेज आहेत त्या पेजवरनं अनेक लोक लाईव्ह जात आहेत, सगळं करत, पण त्याच्यामध्ये मोठे मोठे कलाकार असतील, कलावंत असतील, हे सगळे समोर येतात. पण पडद्याच्या मागे काम करणारे लोक कधीच येत नाही. म्हणून ह्या पडद्याच्या मागे काम करणाऱ्या, अर्थात गीतकार असतील, कवी असतील, लेखक असतील, तुमचे रायटर, डिरेक्टर, कॅमेरामॅन, A to Z पर्यंत जे पडद्याच्या मागे काम करणारे लोक आहेत, या सगळ्यांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म खुला करून दिलेला आहे. तेव्हा या प्लॅटफॉर्मसाठी आपण काम करतो आहोत आणि मला 100% खात्री आहे की आपल्या लाईव्हच्या सेशन्स मधून खूप काही लोकांना शिकायलाही मिळेल आणि ते ह्या गोष्टी नक्कीच फॉलो करू शकतात. सारंग, पुढे मी जाताना म्हणजे कसं आहे की आपलं सेशन आपल्याला इंटरेस्टिंग करायचंय, खूप छान, म्हणजे आपल्याला छान गप्पा मारायच्या आहेत, आपल्याला कविता घ्यायच्या आहेत, आपल्याला गाणी म्हणायची आहेत. तर मला असं सांग ना, म्हणजे की पोएट सोसायटी जेव्हा तू जॉईन केली आणि तो एक प्लॅटफॉर्म तुला मिळाला, तर पहिली कविता कुठली रे तू म्हटली सारंग? म्हणजे त्या कवितेपासून सगळ्यांना हुरूप आला की नाही बाबा सारंग म्हणजे काहीतरी आपला तुम्ही, अशी एखादी पहिली कविता तू सादर करू शकतो का आता? आत्ता माझ्याकडे ती कविता नाहीये, परंतु तुझा ती experience कसा कविता, म्हणजे मलाही इतका विश्वास नव्हता की माझी कविता वगैरे आवडेल लोकांना. मी अगदीच असं म्हणजे न्यूनगंडाने स्टेजवरती गेलो आणि ती एक छोटी चिव नावाची एक माझी कथामय गोष्ट कवितेत गुंफवलेली होती, तर ती सादर केली आणि सगळ्यांना ती प्रचंड आवडली. मला वाटलं की यस, आपण काहीतरी केलं पाहिजे या क्षेत्रात. वा वा वा, सुंदर सुंदर, मस्त. तर तुझं असं म्हणजे जेवढ्या पण तू आज म्हटलास की तू जवळजवळ 100हून अधिक कविता केलेल्या आहेस, 100हून अधिक गझल तू लिहिलेल्या आहेत, तर ह्या गझल लिहिण्याच्या मागची तुझी नक्की प्रेरणा काय आहे? की तू कोणा, म्हणजे असं असतं ना की जसं की तुझं मला प्रश्न विचारला की नाही तू जेव्हा गझल लिहायला बसतो तेव्हा तू कोणाला समोर ठेवतो, तर माझ्या तोंडून एकच नाव निघतं, ते म्हणजे सुरेश भट. सुरेश भटांसारखा मराठी गझलकार अवलिया अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. तर असं तुझं काय इन्स्पायरेशन आहे की तू त्यांच्याकडे बघून किंवा तू त्यांच्याकडे बघून शिकला, तर ते पण जरा आम्हाला सांगशील, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना जे बघतायत त्यांना पण कळेल की नक्की लिखाण कसं असलं पाहिजे आपलं. तर मला जे चांगले कवी वाचायला भेटले सुरुवातीच्या काळात, ते भेटले फेसबुकवरती. ओके. बरेच असे महाराष्ट्रात लोक आहेत जे फार उत्तम लिहित आहेत. खरं तर त्यांच्यापर्यंत या सगळ्या प्रोड्युसर्सनी किंवा रिदम मिक्सटेप सारख्या प्लॅटफॉर्म्सनी पोहोचायला हवं. तर ते फेसबुकवरती गझल लिहितात, कविता लिहितात आणि मी सतत त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट सेंड केल्या सुरुवातीच्या काळात आणि ते जे टाकायला लागले ते वाचायला लागलो. मला एक गंमत जाणवली की त्यात एक रिदम होता, गझल जे टाकायचे त्यात एक रिदम होता आणि मला तो फॉर्मॅट फार आवडला. आणि त्यानंतर मग सुरेश भटांचं मी एल्गार पुस्तक वाचलं आणि त्यानंतर अगदीच म्हणजे सुरेश भट अगदी आवडूनच गेले. म्हणजे त्यांच्यासारखंच काहीतरी लिहून गेलो सुरुवातीला, तर मलाही माहिती नव्हतं. आणि अगदीच मग त्यानंतर वैभव जोशी असतील, संदीप खरे असतील यांच्याही कविता पुस्तकं वाचली आणि त्यानंतर वाटलं की खरंच म्हणजे एक भाषेमध्ये ताकद आहे जी आपल्याला काहीतरी पुढच्याला करायला लावते. स्वतःमधलाही एक जो विचार आहे तो अभिव्यक्तीचं एक उत्तम माध्यम आपल्याला कविता देते. तर त्यामुळे हेच जी नावं मी घेतली तीच इन्स्पिरेशन आहेत. आणि अनेक चित्रपटांची जी गाणी आहेत बॉलिवूडमध्ये, तर ती म्हणजे जुनी गाणी जी आपल्याला फार आवडतात, तर ती गाणी म्हणजे गझलेचे मतले आहेत किंवा गझलेतले शेर आहेत. तेच त्यांनी ते गाणे म्हणून, आपल्याला माहित नसतं, आपण गाणं म्हणून ऐकतो, परंतु खरं तर ते गझलेचे मतले आहेत, गझलेतले शेर आहेत जे साहिर लुधियानवी वगैरे यांनी लिहून ठेवलेले आहेत. तर त्यामुळे मला वाटलं की गझल हे फार उत्तम माध्यम आहे जर आपल्याला गीत लेखक व्हायचं असेल. ओके 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 ओके, म्हणजे Yes. जर आपल्याला गीतकार व्हायचं असेल, गीत लेखक व्हायचं असेल, गझल हा फार उत्तम मार्ग आहे असं तू म्हटलास. मार्ग आहे. Yes. खूप खूप सुंदर सारंग. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की आता तू म्हटलात की अभिव्यक्तीसाठी त्या गोष्टी आपल्याला फार सोप्या पडतात. तर आणि ज्यांची तू नावं घेतली म्हणजे वैभव जोशी असतील किंवा संदीप खरे असतील किंवा भट असतील, तर मला तुला सांगायला आवडेल की वैभव दादाची एक कार्यक्रम आपण दोघांनी मिळून पुण्यात एकदा म्हणजे सोबत केला. सीव्हीपी कॉलेजला तो कार्यक्रम होता, तर दादाचा तो कार्यक्रमही आपण केला होता. आणि मला असं वाटतं की तू पण आणि मी पण दादाच्या फार जवळ आहोत, कारण की आपण त्याला भेटत असतो, त्याला फॉलो करत असतो. तर हे असे जे आपल्या सोबतच राहणारे पण फार मोठ्या लेवलवरती पोहोचलेले जे कलाकार आहेत, या कलाकारांना नेहमी आपण फॉलो केलं पाहिजे, यांच्यासाठी नेहमी आपण वाचलं पाहिजे. मला असं वाटतं की वैभव जोशींची फार सुंदर कविता आहे डोह नावाची. ती कविता आता माझ्याकडे नाहीये, पण डोह असेल किंवा मी तुला सांगतो की अशा त्याच्या बऱ्याच कविता आहे, म्हणजे वगैरे वगैरे असतील. तर ह्या ज्या कविता कुणीतरी आठवण काढतंय बाकी काही नाही, हाय काय नाही काय काढते, किंवा एक होकार दे फार काही नको,
ह्या ज्या त्याच्या कविता किंवा ह्या ज्या गझल आहेत मी म्हणेन की इतक्या काळजाला भिडतात ना की त्या ऐकल्यानंतर असं वाटतं की खरंच आपण त्या दुनियेमध्ये हरून गेलेलो आहे. मला ना वैभव जोशींचं सारंग तुला सांगतो मी, एक दोनच ओळी आहेत त्या मला फार म्हणजे फार आवडतात. त्या ओळी अशा आहेत की सगळे जेवले तर तूही जेवा आई, सगळे जेवले तर तूही जेवले सगळे जेवलेत तूही जेवा आई, सगळे जेवलेत तूही जेवा आई, ठेव तुझ्यातला देव बाजूला आई, ठेव तुझ्यातला देव बाजूला आई, सगळे जेवलेत तूही जेवा आई, सगळे जेवलेत तूही जेवा आई. म्हणजे या दोन ओळीमध्ये ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, आई ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, जेवले आहेत सारे जेव आई. क्या बात आहे, क्या बात आहे. सॉरी माझ्याकडनं शब्द चुकला असेल त्यासाठी, पण सारंगने मला ठीक आहे, सावरून हरकत घेतलं. नाही. म्हणजे बघा की ती आई सगळ्यांसाठी काम करत असते, राबत असते. नेमकं तिच्यात खरा देव आहे. म्हणजे बघा, जेव्हा सगळ्यांना जेवायचं असतं तेव्हा ती सगळ्यांना जीव घालून मग आपण जेवत असतो. तर ह्या आईचं वर्णन 2 शब्दात दादाने इतकं सुंदर केलंय. तर तिचे पण आणि माझे पण आणि आपल्या सगळ्यांचेच अशी प्रेरणास्थान आहेत. आणि ह्या वयात आपल्याला या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते आहे, त्याबद्दल हॅट्स ऑफ. तर मी आता प्रणितकडे काही प्रश्न असतील तर तो घेईल, बाकीचं मी पुढे येतोच. म्हणजे आपलं सेशन थोडं पुढे जाईल. यस. माझं कसं म्हणणं आहे की तू आता ह्या लॉकडाऊन मध्ये असं वेगळं काय केलं, म्हणजे की जे रेग्युलर नव्हतं, की त्याच्यात तुला खूप आवड निर्माण झाली, काहीतरी नवीन होतं की खूप असं मी आधी माझ्या बाबांना जास्त बोलायचो नाही. ओके. म्हणजे एक जरा ऑकवर्डनेस होता. पण या लॉकडाऊन मध्ये आता सगळेजण घरातच आहेत, त्यामुळे बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे आम्ही बोलायला लागलो. हे फार वेगळं घडलं काहीतरी. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे प्रणितचा प्रश्न इतकं सुंदर की फॅमिली एकत्र झाली, म्हणजे पूर्ण एकत्र झाली. हा. लॉकडाऊन. नाहीतर शिक्षणाच्या निमित्ताने किंवा काही कामाच्या निमित्ताने असं सगळं एकत्र येणं आणि एवढ्या काळासाठी एकाच घरात, हे जरा आजच्या काळात जरा शक्य होत नाही. रेअर होतं. यस. खरंच. बघ सारंग, असं आहे की हा लॉकडाऊन जो आहे ना, मी असं म्हणेन की याच्याकडे जर आपण खरंच एका चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघितलं ना, तर हा लॉकडाऊन खरं तर परमेश्वराने जो दिला, मी परमेश्वराचं नाव घेईल की हा जो दिला ना, हा फार सुंदर आहे. की बघ ना, म्हणजे सकारात्मकता आहे तुझी. सकारात्मकता. दूरदेशीचे लोक आपल्या घरी आले, न बोलते लोक बोलते झाले, अबोलता बोलण्यामध्ये कन्व्हर्ट केली गेली. त्याच्यानंतर घरातल्या लोकांसोबत आपण आपला टाइम देऊ लागलो. जिथे आपण घरी 10-11 वाजता येऊन जेवण करायचो, आज घरामध्ये सगळे 8-8:30ला जेवायला बसतायत. त्याच्यानंतर घरामधला संवाद वाढलेला आहे. आणि मी असं म्हणेन सारंग की घरातल्या अबोल व्यक्ती सुद्धा बोलायला लागलेल्या आहेत. इतकं सुंदर म्हणजे ह्या आपल्या क्वारंटाईनने आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. या कालावधीमध्ये आपण माणुसकीला जागलो. म्हणजे माणुसकी कुठे कुठे असते, काय काय असते, या सगळ्यांसाठी आपण म्हणजे माणुसकी मानवता काय असते हे आपल्याला बघायला मिळालं. निसर्गाचं एक वेगळं रूप आपण बघितलं. म्हणजे चांगलंही रूप बघितलं आणि वांगलंही रूप बघितलं. आपण दोन्ही पण रूप निसर्गाचे बघितले. तर एकंदर ह्या कोरोनामुळे जो क्वारंटाईन झालाय किंवा लॉकडाऊन झालेला आहे, हा माझ्यासाठी तरी फार सकारात्मक आहे. कारण मीही तुझ्यासारखाच, म्हणजे माझी दिनचर्या फार सकाळी 5:30लाच सुरू होते. तर तिथून माझी सगळी सुरुवात रात्री 10 वाजता संपते. तर मीही काही ना काहीतरी करत असतो. हरकत नाही सारंग, आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तुला एक सांगू इच्छितो नयन, माझा एक मित्र जॉईन झालाय सौरभ राघवेंद्र. तर तुला म्हणालो होतो जे सृजन डिजिटल सध्या चाललंय आमचं, तर म्हणजे त्या टीमला फाउंड करणारा जो आहे तो सौरभ आहे. तो सगळं सांभाळतो, तो पेज चालवतो, तोच आता वेबसाईट पण येईल आमची. तर सगळे जे कामं आहेत, जे काफिलाचं आयोजन आहे, तोच करतो. तर तू आधी मला विचारलं होतं सृजन डिजिटल बद्दल सुद्धा बोल, तर त्यामुळे मी येस सारंग खूप सुंदर. म्हणजे मी तरी असं म्हणेन की तुझ्या आयुष्यामध्ये सारंग, आत्ताच्या म्हणजे 21-22 वर्षांच्या आयुष्यामध्ये तुझ्या असे काही लोक आलेत किंवा अशा काही इन्स्टिट्यूट किंवा असे काही प्लॅटफॉर्म आलेत की त्याच्यामुळे तू फार पुढे गेला. तर त्यातलाच एक प्लॅटफॉर्म म्हणजे अबक. या अबकाच्या बाबतीत मला ऐकायला फार आवडेल. आणि पीएमटीचं स्वॅग, म्हणजे पुणे महानगर ट्रान्सपोर्टेशन नावाचं जे आपलं पुण्यातल्या ज्या निळ्या कलरच्या बसेस आहेत, त्याबद्दल तुझी गझल केली होती ना सारंग, त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. तर अबक, त्याच्यानंतर अंतर्नाद असेल किंवा त्याच्यानंतर तुझं जश्ने सुखण असेल, त्याच्यानंतर कलामंच असेल, तर ह्या सगळ्यां बाबतीत जरा मला ऐकायला फार आवडेल. मग जरा त्याच्याबद्दल सांग की हा तू कसा पोहोचलास या लोकांपर्यंत.
आता आपण एकदा का कविता लिहायला सुरुवात केली की ती कुठे ना कुठे सादर करावी तर वाटतेच, म्हणजे नॅचरल आहे. अगदी अगदीच आपण ती पर्सनल नाही ठेवू शकत. तर मलाही वाटलं की 4-5 मित्रांना ऐकवल्यानंतर ते म्हणले की कुठेतरी जाऊन परफॉर्म कर, आवडेल लोकांना. आणि त्यानंतर पोएट सोसायटी भेटली. पोएट सोसायटीने थोडा आत्मविश्वास दिला आणि त्यानंतर मग पुण्याबाहेर सुद्धा मग जे पोएट सोसायटीत काही लोक यायचे ते संपर्क करायचे की आमचा ओपन माईक आहे, तू ये वगैरे. तर मी तिथे जायचो आणि तिथल्या लोकांना कनेक्ट झाल्यानंतर ते लोक पुढे, म्हणजे ही एक साखळी आहे. तुम्ही एकदा का कविता लिहायला सुरुवात केली की आपोआप तुमच्या जर कविता तेवढ्या उत्तम असतील तर ही जी ऑडियन्स आहे किंवा ही साखळी आहे किंवा ही जी चेन आहे ती तुम्हाला बरोबर पोहोचवेल, म्हणजे तुम्हाला जिथे जायचंय तिथे पोहोचवेल. तर याच पद्धतीने याच साखळीतले जे स्टेशन्स होते, म्हणजे एकदा रेल्वे सुरू झाली की मध्ये जे स्टेशन लागले ते सगळे हे अबक, अंतर्नाद किंवा सृजन डिजिटल असेल किंवा पोएट सोसायटी असेल किंवा रिदम मिक्सटेप असेल, जे मोठं स्टेशन लागलं. क्या बात आहे. रिदम मिक्सटेप. सारंग तुझा फॅन क्लब आहे असं मला जाणवतंय बरं का आता. म्हणजे मी आता बघितलं की सारंग पंपवर फॅन क्लब हो पोहोचलो वगैरे वगैरे. क्या बात आहे सारंग. म्हणजे सुरुवात झाली म्हणजे सारंग तुझ्या त्या युट्यूब तुझ्या इंस्टाग्रामला लवकरच ते ब्ल्यू टिक मिळेल अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो बरं का. कारण की तुझ्या अरे त्यांनी शब्द चूक टाकले, चूक नाव टाकलंय, सारंग पाटवार असं काहीतरी केलंय. PAMPATW पांपटवार असं जर केलं तर नक्कीच मी फॉलो करेन. नाही मला आवडलं की अरे आमच्या संगीतकार मित्राचा फॅन क्लब, म्हणजे सॉरी गीतकार मित्राचा फॅन क्लब येतो आहे. सारंग तुझ्याबरोबर आमचे पण फॅन क्लब येतील बरं का, फार लवकर येतील. येतील नक्कीच येतील, सगळ्यांचं महत्वाचं म्हणजे येतील. आपल्याला शेवटपर्यंत सोबत काम करायचं. नक्की. सुखनबद्दल विचार काय? तर सुखनबद्दल आम्हाला म्हणजे कसा एक्सपिरियन्स होता तुझ्या म्हणजे त्या परफॉर्मन्स बद्दल, तर ते ऐकायला आवडेल आम्हाला. सुखन मध्ये सादर केलेली आधी गझल सादर करू काय, कारण सगळेजण बोर होते. नक्की सुंदर बोल. यस. इच्छा घन लागले तर गरजू म्हणून भिजलो, इच्छा घन लागले तर गरजू म्हणून भिजलो, किती स्वतःला द्यावे तरसू म्हणून भिजलो. इच्छा घन लागले तर गरजू म्हणून भिजलो, किती स्वतःला द्यावे तरसू म्हणून भिजलो. कधीच इच्छा झाली नव्हती भिजण्याची पण, कधीच इच्छा झाली नव्हती भिजण्याची पण, डोळ्यांमध्ये होते अश्रू म्हणून भिजलो. अजन्म ओला चिंब राहिलो राहीन सुद्धा, अजन्म ओला चिंब राहिलो राहीन सुद्धा, भिजलो नाही तर ओसाडू म्हणून भिजलो. तापत आहे आयुष्याची माती इतकी, तापत आहे आयुष्याची माती इतकी, ओले झालो तर गंधाळू म्हणून भिजलो. आडोशाला थांबून सुद्धा ओला होतो, आडोशाला थांबून सुद्धा ओला होतो, आता एकदा भिजून पाहू म्हणून भिजलो. तसा आताही आवडलेला नव्हता पाऊस, तसा आताही आवडलेला नव्हता पाऊस, उघडी पडेल माझी बाजू म्हणून भिजलो. अंगावरती रिमझिम रिमझिम ओळी घेऊ, नंतर कविता होऊन वाहू म्हणून भिजलो. मला तुला भिजताना पाहून छान वाटते, मला तुला भिजताना पाहून छान वाटते, असे तुलाही शकते वाटू म्हणून भिजलो. ज्याच्या त्याच्या पोटामध्ये तुफान वारे, ज्याच्या त्याच्या पोटामध्ये तुफान वारे, पाण्याला पाण्याने जाळू म्हणून भिजलो. इच्छा घन लागलेत गरजू म्हणून भिजलो, किती स्वतःला द्यावे तरसू म्हणून भिजलो. क्या बात आहे. इच्छा घन लागले म्हणून भिजलो, किती स्वतःला द्यावे तरसू म्हणून भिजलो. सारंग खूप सुंदर, म्हणजे त्या शब्दांमध्येच इतकं सुंदर आहे की आता ऐकताना आम्ही इथे भिजलो बरं का. म्हणजे एकदम सुंदर वाटलं म्हणजे ते सेशन आणि तुझे सगळे शब्द. तर प्रणितनं जसं विचारलं तुला की सुखंड जरा सांग, तर तू सुखंडला कसा काय जॉईन झालास आणि तुझे सगळं म्हणजे पुढे काय काय नक्की कसं झालं ते? काही नाही, सोपं आहे ते, फार फार अवघडच नाही. नाव बदलले फॅन क्लब वाल्यांनी. सारंग नाव बदललं बरं का रे, तू सांगितलं म्हणून. बघ रे. हा अरे धन्यवाद धन्यवाद, लगेच ऍक्शन घेतली. जागरूक जनता आहे सारंग, जागरूक जनता आपल्या सोबत. हो हो हो.
तू काय गाडीत पिढीत बसलाय का सारंग? हा, गाडीत बसलो, मी बाहेर होतो. हा ते दिसलं मला टप्परवेअर वरचं म्हणून म्हटलं. हम्म. बरं बरं, बोल त्यात बोल. जरा गरमी होते आहे, आणि त्यामुळे. नांदेड म्हटल्यावरती प्रश्नच नाही. हम्म. हा, मी सांगत होतो ना, सोपं आहे ते, काय नाही. सुखन नावाचं जे पेज आहे इन्स्टावरती, ते फॉलो करा. त्यावरती ऑक्टोबर महिन्यात जेव्हा नुसरत फतेह अली जे आहेत उस्ताद, त्यांची जयंती असते 13 ऑक्टोबरला, तर त्या आधी एक पोस्ट टाकतात ते. तर ते ऑडिशन्स असतात सुखनच्या, तर लगेच जा तुम्ही. म्हणजे तो जशी पोस्ट येईल तशी तुम्ही अप्लाय करा, म्हणजे मेल पाठवा, मग ते तुम्हाला बोलवतील, ऑडिशन वगैरे घेतील, आणि काय अवघड नाही, सोपं. क्या बात आहे, तर क्या बात आहे. म्हणजे त्याच तू प्रोसेसने मी गेलो. वा वा वा, सुंदर. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की सतत आपण संपर्कात राहिलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये, आपला संपर्क तुटता कामा नये. म्हणजे हम्म. मला असं वाटतं की धारणा ही प्रत्येक गोष्टीची केली पाहिजे. धार म्हणजे प्रवाह आणि ना म्हणजे जी कधीच तुटत नाही. जी धारणा तू करतो हम्म. आहेस, जे तू अंगीकारलेलं आहेस, ते इतकं सुंदर आहे की म्हणजे खरंच सुखनबद्दल तू सांगितलंस ते मला फार पटलं. आम्ही पण नक्कीच करू. लवकरच मी स्वतः माझ्या पर्सनल अकाउंटवरून सुखनला फॉलो करतो आणि त्याही गोष्टी हम्म. करतो. सारंग, तू आता नुसरत फतेह अली खान या फार बड्या उस्तादाचं नाव घेतलंस. तर मी एक गोष्ट म्हणजे मला आत्ता म्हणजे आत्ता आठवली की त्यांची एक फार हम्म. सुंदर गझल आहे. म्हणजे कुठले मी तुला सांगू की मला सध्या आठवत नाही रे, पण थांब मी तुला सांगतो. तोपर्यंत तू जरा अंतर्नाद बद्दल पण सांग आणि तुझी एखादी गझल घे, मग मी तोपर्यंत तुला ती हम्म. आठवून सांगतो. तुझी एखादी गझल ठीक होऊन आहे, जाऊ देत मस्त, आणि अंतर्नाद बद्दलही सांग. ठीक आहे. हॅलो हॅलो, जी तो. बोल रे, काय? मी लाईव्ह सेशन घेतो, बोल ना. नाशिकला कविता घेतो मी, चालेल काय? हो हो, चालेल चालेल. गझल खूप झाले. हो, कविता. फॅन क्लबने नाव बदलल्याबद्दल त्यांचे प्रथमतः आभार. म्हणता म्हणता सकाळ होते, म्हणता म्हणता दुपार टळते. म्हणता म्हणता सकाळ होते, म्हणता म्हणता दुपार टळते. म्हणता म्हणता मावळून जाते, म्हणता म्हणता रात्र छळते. म्हणता म्हणता दिवस जातो, म्हणता म्हणता दिवस जातात. म्हणता म्हणता दिवस येतो, म्हणता म्हणता दिवस येतात. म्हणता म्हणता आहे स्थिर, म्हणता म्हणता सुटतो धीर. म्हणता म्हणता नुसती घाई, म्हणता म्हणता होतो उशीर. म्हणता म्हणता मीच बरोबर, म्हणता म्हणता होतो मूक. म्हणता म्हणता येते वेळ, म्हणता म्हणता कळते चूक. म्हणता म्हणता मीच बरोबर, म्हणता म्हणता होतो मूक. म्हणता म्हणता येते वेळ, म्हणता म्हणता कळते चूक. म्हणता म्हणता दुःखच दुःख, म्हणता म्हणता कळते सुख. म्हणता म्हणता दिसतो घास, म्हणता म्हणता लागते भूक. म्हणता म्हणता प्रेम होतं, म्हणता म्हणता कळून जातं. म्हणता म्हणता किती गोड, म्हणता म्हणता छळून जातं. म्हणता म्हणता चल ना भिजूयात, म्हणता म्हणता राहून जातं. म्हणता म्हणता पडतो पाऊस, म्हणता म्हणता वाहून जातं. म्हणता म्हणता पुन्हा होतं, म्हणता म्हणता होतही नाही. म्हणता म्हणता झालंच तर, म्हणता म्हणता वाटतं नाही. म्हणता म्हणता पाहत राहतो, म्हणता म्हणता म्हणत राहतो. म्हणता म्हणता वाटतं म्हणूच, म्हणता म्हणता कणत राहतो. म्हणता म्हणता जातो रस, म्हणता म्हणता वाटतं बस. म्हणता म्हणता दिसते ती, म्हणता म्हणता होतं धस. म्हणता म्हणता पुन्हा तेच, म्हणता म्हणता पुन्हा तेच. म्हणता म्हणता पडतो पेच, म्हणता म्हणता चुकते पाऊल. म्हणता म्हणता लागते ठेच. म्हणता म्हणता ऑफिस वगैरे, म्हणता म्हणता ऑफिस वगैरे. म्हणता म्हणता होतो अड्डा, म्हणता म्हणता रोड वगैरे. म्हणता म्हणता पडतो खड्डा, म्हणता म्हणता फसतो पाय. म्हणता म्हणता उसळते लाट, म्हणता म्हणता येरे पावसा. म्हणता 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 लागली ओहोटी, म्हणता म्हणता उसळते लाट. म्हणता म्हणता येरे पावसा, म्हणता म्हणता लागते जड. म्हणता म्हणता थांब रे बाबा, म्हणता म्हणता लागते कड. म्हणता म्हणता सुजलाम सुफलाम, म्हणता म्हणता येतो पूर. म्हणता म्हणता भेटली लय, म्हणता म्हणता चुकतो सूर. म्हणता म्हणता बिल्डिंग झकास, म्हणता म्हणता टेकते नभास. म्हणता म्हणता केवढा विकास, म्हणता म्हणता होतो भकास. म्हणता म्हणता बिल्डिंग झकास, म्हणता म्हणता बिल्डिंग झकास. म्हणता म्हणता टेकते नभास, म्हणता म्हणता केवढा विकास. म्हणता म्हणता होतो भकास. म्हणता म्हणता श्रीमंत वगैरे. म्हणता म्हणता लागतात ठिगळं. म्हणता म्हणता बदलत नसतं, म्हणता म्हणता बदलतं सगळं. म्हणता म्हणता बघतोय मी, म्हणता म्हणता जगतोय मी. म्हणता म्हणता सरेल मी, म्हणता म्हणताच मरेल मी. म्हणता म्हणता बोललो खरं, तरच शेवटी उरेल मी. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणता म्हणता अख्खं वातावरण तू अगदी अगदी कूल करून टाकलास. जबरदस्त. म्हणता म्हणता खूपच भारी, म्हणता म्हणता खूपच भारी, म्हणता म्हणता खूपच सुंदर, म्हणता म्हणता लईच भारी, म्हणता म्हणता इर्षाद इर्षाद, म्हणता म्हणता खूपच भारी, म्हणता म्हणता लईच भारी, म्हणता म्हणता इर्षाद इर्षाद, म्हणता म्हणता
पुन्हा पानपटवार म्हणता म्हणता पुन्हा पानपटवार. सारंग, आदाबी तुझ्या शब्दांना आणि तुझ्या कलेला माझा सलाम. खूप म्हणजे मी असं म्हणेन की तुझ्या विवेक बुद्धीला तोड नाही यार. काही लिहिलंस तू म्हणता म्हणता असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी. खरंच खूप सुंदर. सारंग, हे सेशन जे आता आहे आपलं जवळजवळ आपण बऱ्याच गप्पा मारताना आता आपल्याला सेशन पुढे घेऊन जायचंय. तू जरा मागे नुसरत फतेह अली खान या संदर्भात जरा बोलला होता. तर उर्दू साठी किंवा उर्दू गझल ज्यांनी सुरू केली किंवा उर्दू साठी ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो आपल्या तोंडी ते म्हणजे नुसरत फतेह अली खान. या नुसरत फतेह अली खान या व्यक्तीबद्दल मी बोलेल इतका मी मोठा नाही किंवा माझा पराक्रमही इतका मोठा नाही. खरं तर मी तुला सांगायला आवडेल सारंग मला की सुखन असेल किंवा जश्न अदब असेल किंवा अशा वेगवेगळ्या अनेक मोठ्या मोठ्या पोएट्रीच्या प्लॅटफॉर्म किंवा पोएट्री सॅटर्डे वगैरे असतील अशा ठिकाणी नेहमी ना त्यांच्याबद्दल बोललं जातं. तर त्यांच्यासाठी आपण नेहमी त्यांचं अनुकरण नाही करू शकत, पण त्यांच्यासारखं आपण काही ना काहीतरी लिहू शकतो आणि ती लिहिण्याची कला मात्र तुझ्यामध्ये आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तुला आदाब. सारंग, आपण पुढे जाऊया आपलं सेशन घेऊन. खरं तर आपण बऱ्याच गप्पा मारल्या, तुझ्या कॉलेजबद्दल बोललो, सगळं बोललो. तू सध्या आता मुंबईमध्ये काम करतो आहे. सारंग, तुला म्हणजे मला तरी असं वाटतं की आमच्यासोबत तुझं हे लाईव्ह मुलाखत दुसऱ्यांदा असेल बहुतेक, नाही का? याच्या आधी मधुरा आणि प्रभुलकर यांनी कवितेचं पाणी या सदरामध्ये तुझी लाईव्ह मुलाखत घेतली होती, बरोबर? मधुरा आणि प्रभुलकर यांनी कवितेचं पाणी या सदरामध्ये तुझी लाईव्ह मुलाखत घेतली होती. तर त्या लाईव्ह मुलाखतीबद्दल जर 1-2-3 तुझ्या आठवणी आम्हाला सांगितल्या तर म्हणजे दिल खुश होऊन जाईल. नक्कीच नक्कीच. पुण्यात एक अंतर्नाद म्हणून आहे, कला अकॅडमी, अंतर्नाद कला अकॅडमी. ती वेगळी आहे. नाही नाही नाही, ते नाही, ही वेगळी आहे. तेच म्हणतोय, अंतर्नाद कला अकॅडमी म्हणून आहे. तर त्यांनी एक कविता स्पर्धा आयोजित केली होती राज्यस्तरीय. तर त्यात मी सहभाग घेतला होता आणि नेमकी हीच कविता म्हणली होती. तर तिथे मला म्हणजे जे विनर्स होते त्यामध्ये मी होतो आणि तिथे त्यांनी असं बक्षीस ठेवलं होतं की जे जिंकतील त्यांना कवितेचं पानमध्ये संधी देण्यात येईल. तर ते कवितेच्या पानमध्ये मला संधी त्यामुळे मिळाली आणि नंतर मी मग पुण्याच्या एका कॅफेमध्ये त्या सेशनचं शूट झालं. मजा आली. क्या बात आहे. सुंदर सारंग, खूप सुंदर. म्हणजे खरं तर मला तरी असं वाटतं की आपली भेट ही पुण्यामध्ये बऱ्याचदा झाली होती, पण आपण इतक्या गप्पा कधीच मारल्या नव्हत्या. किंवा आपण इंस्टावर असेल, व्हॉट्सअपवर असेल, आपण नेहमी बोलत असतो, पण इतकं कधीच पुढे गेलो नाही. तर खरं तर ह्या प्लॅटफॉर्म थ्रू आपण एकमेकांना खूप जाणून घेतलं किंवा आम्हाला खरं तर आमच्याच वयातला आमचाच एक मित्र आज आमच्या समोर आहे, तर त्याला जाणून घेता आलं. खूप सुंदर वाटलं सारंग. उसने तुझ्या एका मित्राने काहीतरी कमेंट केली की उसने शर्मा के मेरे से वाला तप्पे से गर्दन झुकाई मजा आ गया. सारंग, त्यांची काही जर इच्छा असेल तर ती पूर्ण कर बर का, नाहीतर मग असं होईल की फक्त आपणच. नाही, सांग. त्यांची काय फरमाईश असेल ती पूर्ण केल्या जाईल. नक्की. त्यांची फरमाईश अजून काय आलेली प्रश्न विचारू शकतात तुम्ही पण प्रश्न विचारू शकतात आपल्यासाठी, आपणही त्याच्यावरती उत्तर देऊयात, काही हरकत नाही. आपलं सेशन असं एकदम छान होत आहे, सुंदर. फॅन क्लब फ्रॉम पुणे. हा, थँक्यू. तुम्ही लगेच नाव बदललं. वा. जागृत फॅन क्लब आहे तुझा. खूप 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 जागृत. पाऊस पडला बघ. केवढा पाऊस पडला बघ, ही फरमाईश आली. पहिली कविता नंतर आहे का तुझ्याकडे आता? एक काम करूया आपण, केवढा पाऊस पडला बघ चा सेकंड व्हर्जन मी ऐकवतो. ओके. इर्षाद चालेल. 2.0 चा सध्या ट्रेंड चालू आहे. राईट. यस. आसुसल्यागत स्तब्ध किनारा, उदासल्यागत फिरतो वारा. आसुसल्यागत स्तब्ध किनारा, उदासल्यागत फिरतो वारा. एकाएकी थिजतो पारा, चित्तालाही नसतो थारा. भान हरपते आभाळाचे, दिशा हरवते पंखांचीही. तुझी आठवणी येते अनेक, विरून जाते सगळे काय. क्या बात आहे. एकांताच्या काठावरती रोज नव्याने झुरतो कोणी. पाण्यामध्ये डोळे त्याचे, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी. सोडून द्यावे काठाला तर पाझर फुटतो वाटेलाही. तुझी आठवणी येते अनेक, विरून जाते सगळे काही. क्या बात आहे. मस्त. दूरचा प्रवास सुद्धा आता खडतर नाही वाटत. दूरचा प्रवास सुद्धा आता खडतर नाही वाटत. कारण म्हणजे तुझा चेहरा सतत राहतो डोळ्यांदेखत. नाहीसे होते ओझेही,
नाहीसा होतो थकवाही, तुझी आठवण येते अनेक, विरून जाते सगळे काही. असे वाटते आहे मजला लिहिल्यानंतर इतक्या कविता, असे वाटते आहे मजला लिहिल्यानंतर इतक्या कविता, तुझी अपूर्वाई मी वर्णू शकत कधीही नाही आता. जरी वाटले असे तरीही अस्तित्वाची होते शाई, जरी वाटले असे तरीही अस्तित्वाची होते शाई. तुझी आठवण येते अनेक, विरून जाते सगळे काही. उजाड डोंगर माझ्यामधला जिथे कुणीही नसते फिरकत, उजाड डोंगर माझ्यामधला जिथे कुणीही नसते फिरकत, तिथे तुला मी आळवतो अन प्रतिध्वनींना बसतो ऐकत. रंगत जाते फिकी उदासी, आवडतो मग कंटाळाही, तुझी आठवण येते अनेक, विरून जाते सगळे काही. जाणीव नेणीव संपून जाते, भिजून होतो कागद ओला, ऐकून माझ्या व्यथा मनाची रडू येत असे पुऱ्या नभाला. अश्रू कुठले कुठला पाऊस काही काही समजत नाही, तुझी आठवण येते अनेक, विरून जाते सगळे काही. निष्कर्षांची होळी होते, तर्कांची रांगोळी होते, निष्कर्षांची होळी होते, तर्कांची रांगोळी होते. हल्ली माझ्या अंदाजांची फसगत वेळोवेळी होते. कल्पनेसही येते भोवळ, तरीही सुचणे थांबत नाही, तुझी आठवण येते आणि विरून जाते सगळे काही. गमावल्याचे दुःख वाटते, अभिमानाची जिरते उर्मी, गमावल्याचे दुःख वाटते, अभिमानाची जिरते उर्मी. रडू लागते हमसा हमशी, कमावलेली फुटकळ गरमी. सरू लागते मी पण अवघे, जमीन दिसते पायांनाही. गमावल्याचे दुःख वाटते, अभिमानाची जिरते उर्मी. रडू लागते हमसा हमशी, कमावलेली फुटकळ गुरमी. सरू लागते मी पण अवघे, जमीन दिसते पायांनाही, तुझी आठवण येते अनेक, विरून जाते सगळे काही. क्या बात आहे सारंग, खूप सुंदर. सारंग, सगळ्या धन्यवाद. जेवढे पण आपले जे पण आपले प्रेक्षक आपल्याला बघतायत ना, त्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की माझ्या बाजूला जे आपले टेक्निकल टीमचे आणि आपल्या रिदम मिक्स स्टेपचे ऍज प्रोड्युसर म्हणून जे काम करत आहेत, यांचं गाणं आपण एप्रिल महिन्यामध्ये शूट करणार होतो. प्रणित पाटील माझ्या बाजूला बसले. सारंग, जे मी तुला बोललो होतो की आपल्याला तुझी आठवण हे गाणं करायचं आहे, मित्रांनो, हे जे गाणं आहे हे गाणं आहे आणि हे सारंगने प्रणितसाठी लिहिलेलं गाणं आहे. पण काही कारणास्तव हे काम म्हणजे ह्या गाण्याची शूटिंग पूर्ण झाली नाही, म्हणून या गाण्याला कदाचित सारंगने कवितेत रूपांतर केलं असेल. तर मला असं वाटतं की दुग्ध शर्करा योग झाला की ज्याच्यासाठी आपण गाणं लिहिणार होतो तो माझ्या बाजूलाच बसलाय आणि ज्याने गाणं लिहायचं होतं तोही माझ्या समोर उभा आहे. म्हणजे असं म्हणजे मी तर म्हणेल की आजचा दिवस माझा सार्थकी लागला. अतिशय सुंदर. दुसरी महत्वाची गोष्ट सारंग, की आज तुझा या केवढा पाऊस पडला बघ, किंवा म्हणता म्हणता तुझ्या ह्या गझलेने जेवढे पण आमचे फॅन असतील किंवा तुझे फॅन असतील, या सगळ्यांना फार आनंद झालाय आणि ते खूप खुश झाले. असं मला 2-3 अशा कमेंट येत आहेत की बिग फॅन ऑफ युअर सर वगैरे वगैरे. आणि एकाने एक सुंदर कमेंट टाकली की दिवस सार्थकी लागला. सारंग, खरंच तुझ्यामुळे माझाही दिवस खूप सुंदर सार्थकी लागला. सारंग, आपलं सेशन आपल्याला संपवायचं आहे, पण हे सेशन संपवण्याच्या आधी मी तुला असं सोडणार नाहीये सारंग. तू आणि मी सोबत केलेलं गाणं आज जगभर पसरत आहे किंवा जगभर त्या गाण्याची नवलाई गेलेली आहे. सारंग, जेव्हा मी तुला म्हटलं होतं की सारंग आपल्याला गाणं करायचं आहे, तेव्हा माझ्या शब्दाखातर तू हा किनारा गारवारा तू आणि मी हे गाणं लिहिलं. आणि आज ह्या गाण्याचा ऑडिओ फॉर्मॅट का होईना जवळजवळ 4.5 लाखहून अधिक लोकांपर्यंत पोहोचलंय आपल्याला. आणि ऍज अ रायटर म्हणून मी तुला सलाम करतो की तू माझ्यासोबत हे गाणं केलं. आपण दोघं टी सिरीज म्युझिक कंपनीला पण गेलो होतो, ती तुझी पहिलीच भेट होती. तर मला फक्त माझी फरमाईश आहे सारंग आता ह्या प्लॅटफॉर्म थ्रू की हा किनारा गारवारा तू आणि मी, तू एकदा म्हणावंस आणि मग आपण हे सेशन संपवावंस. प्लीज प्लीज सारंग, प्लीज. म्हणजे तुझ्या शब्दांना सारंग मी सांगेल की तुझ्या शब्दांना ज्यांनी आवाज दिला, असं अनिकेत जाधव आणि मयुरी निमकर, या दोघांचे पण मी आभार व्यक्त करतो की तुझ्या शब्दांमध्ये त्यांनी जान टाकली आणि हे गाणं आपलं झालं. प्लीज एकदा हे गाणं घेशील तर आपण एक इंटरेस्टिंग काम करू. आता हे गाणं जे आहे ते आपलं आलेलं आहे गाणं, म्हणजे सगळ्यांनी ऐकलंय, परंतु आपलं जे रॉ व्हर्जन आहे ते ऐकवतो मी. ते माझ्या रेंज मध्ये पण बसतं. चालेल ना? इतक्या पुरते इतके असावे, बाकी नसावे कोणी. इतक्या पुरते इतके असावे, बाकी नसावे कोणी. हा किनारा
गारवारा तू तू आणि मी. क्या बात आहे. हा किनारा गारवारा तू आणि मी. सांज ढळताना भास छळताना ऊन तुझे यावे. कातर वेळी हळव्या शाया खांद्यावरी निजावे. वा वा वा. आहून इतके लाल गुलाबी व्हावी क्षितिजे ही. हा किनारा गारवारा तू आणि मी. थरथर थरथर श्वासांमधली लाट मध्ये बुडावी. स्पर्शात ओल्या नाजूक नाजूक प्रीत वेडी भिजावी. वा वा. पाहून इतके लाल गुलाबी व्हावी क्षितिजे ही. हा किनारा गारवारा तू आणि मी. मस्त. मस्त मस्त सारंग, खूप खूप सुंदर सारंग. सारंग, आता याचं जुनं व्हर्जन तू घेतलं, आता फक्त आपण हा किनारा गारावारा आपण एकदा घेऊयात. आपलं जे गाणं टी सिरीजला गेलेलं आहे, पण आपण एकच लाईन घेऊ, पण अगदी त्याला सुरात घेऊ आणि हे चालेल session सर, काय संपवूयात. ओके, तू रेडी आहेस? यस. हो, वन, तू आधी घे, मी तुला जॉईन करतो. बरं बरं, 1 2 3 गो. इतक्या पुरते इतके असावे, के असावे बाकी बाकी नसावे नसावे कोणी. कोणी. इतक्या पुरते त्या पुरते इतके के असावे असावे, बाकी नसावे कोणी. हा किनारा किनारा गारवारा गारवारा तू आणि मी. आणि मी. हा किनारा गारवारा तू आणि मी. आणि मी. मस्त, सुंदर, खूप सुंदर सारंग. खूप खूप सुंदर वाटलं तुझ्यासोबत आजचं हे पहिलं सेशन करून. मलाही खूप छान तर वाटलं. हे सेशन कधी संपूच नाही, आपल्या गप्पा अशाच अविरतपणे चालू राहाव्यात असं वाटतं. पण कुठेतरी वेळेचंही बंधन आपल्या सगळ्यांना आहे आणि तुला माहिती आहे की लॉकडाऊन चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला पण आता आपल्याला सगळ्यांनाच रजा घ्यावी लागेल. सारंग, मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढंच की ही तुझी साथ कधीच सोडू नको. हा तुझा हात सदैव आमच्या हातामध्ये राहू दे आणि जितकं आपल्याला सोबत राहून काम करता येईल तितकं आपण सदैव हे काम करत राहू. तू रिदम मिक्स स्टेप साठी एक खूप खूप मोठा पिलर आहेस आणि ह्या पिलरला कधी तडे जाऊ देऊ नकोस. दुसरी महत्वाची गोष्ट की तू आज आमच्या एका शब्दाखातर ह्या लाईव्ह सेशनला आला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की रिदम मिक्स स्टेप स्टुडिओचं पहिलं लाईव्ह सेशन हे तुझ्यासोबत केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण की तुझ्यामुळेच आपण हा किनारा गारावारा इथपर्यंत पोहोचलो आपण. सो थँक्यू सो मच सारंग की तुझा वेळ तू दिलास, तुझा अनमोल वेळ तू दिलास. वेलकम. तुझ्या नावाच्या खाली किंवा तुझ्या नावाच्या सोबत जे गीतकार, मराठी गझलकार, सुप्रसिद्ध नाट्यलेखक किंवा कवी हे जे टॅग आहेत हे अजून खूप मोठे हो, तुझा परीघ अजून वाढो, तुझा फॅन क्लब अजून मोठा हो, तुझ्या शब्दांना अजून उंची मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी रिदम मिक्स स्टेप स्टुडिओचा फाउंडर नयन जाधव आणि माझ्या टेक्निकल टीमचे माझे मित्र, माझे प्रोड्युसर प्रणित पाटील आणि जयेश भंडारे, आम्ही तिघांकडून मी तुझे धन्यवाद देतो, आभार देतो की तू आज आमच्यासोबत लाईव्ह सेशन केलं त्याबद्दल. इथून पुढे जर आपल्याला आणखी सेशन्स करता आले तर आपण नक्कीच करूयात. मित्रांनो, हे जे लाईव्ह सेशन आहे हे लाईव्ह सेशन लगेचच आम्ही IGTV ला पोस्ट करणार आहोत. ज्या लोकांनी हे सेशन बघितलेलं नाही आहे त्यांना हे सेशन युट्यूबला रिदम मिक्स स्टेप स्टुडिओच्या ऑफिशियल पेजवर जाऊन सुद्धा बघता येणार आहे. तेव्हा हे लाईव्ह सेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी क्वारंटाईन, स्टे सेफ आणि सगळ्यांनी काळजी घ्या आपली आणि आपल्या घराची. आणि सर्वांचे धन्यवाद की तुम्ही लाईव्ह सेशन बघितले आणि सपोर्ट केला, त्याबद्दल थँक्यू. असंच सपोर्ट करत राहा. आता याच्या अजून पुढे आपल्या सेशन्स येत असतील तर त्यांनाही असाच सपोर्ट राहू द्या. आणि पुढच्या वेळेस पासून जर तुम्हाला काही प्रश्न किंवा काही फरमाईश असेल तर ती तुम्ही DM करा रिदम मिक्स स्टेपच्या चॅनेलला.
तर थँक्यू, तुम्ही आमची साथ दिली, सपोर्ट केला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद सारंग. चलो भेटूया. Welcome. सगळ्यांची हो, काळजी हो. घ्या. चलो बाय बाय. एक मिनिट मित्रांनो, हे पहिलं सेशन झालेलं आहे. ह्या पहिल्या सेशन नंतर आपलं दुसरं सेशन लगेचच आपण बुधवारी घेणार आहोत. या दुसऱ्या सेशन मध्ये आपल्यासोबत कोण आहे हे लवकरच तुम्हाला सगळ्यांना कळेल. तोपर्यंत स्टे कनेक्टेड विथ अस फॉर मोर डिटेल्स. धन्यवाद सारंगजी. थँक्यू सो मच.